पाहतोय अकाउंटिंग व्हाउचर्स। तर टॅलीमध्ये जेव्हा आपण नोंदी करतो त्यावेळेस झालेल्या प्रत्येक व्यवहाराच्या नोंदी एका पर्टिक्युलर व्हाउचरमध्ये कराव्या लागतात। All business transactions recorded into a particular accounting vouchers in Tally. तर जे काही व्यवहार घडले ते घडलेल्या व्यवहाराच्या नोंदी टॅलीमध्ये जेव्हा आपण करतोय तर त्या एका पर्टिक्युलर व्हाउचर्स मध्ये आपल्याला करावे लागतात। मग टॅलीने अगोदरच असे प्री डिफाइंड व्हाउचर्स या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत। तर टोटल किती 8। टॅली प्रोव्हाइड 8 प्री डिफाइंड अकाउंटिंग व्हाउचर्स अँड न्यू व्हाउचर क्रिएशन फॅसिलिटी। आपण लेजर तयार करते वेळेस पाहिलं होतं की ग्रुप आपल्याला प्री डिफाइंड दिलेले आहेत। तर 28 ग्रुप प्री डिफाइंड आहेत, त्यापैकी 6 ग्रुपला टोपण नाव आहे आणि तसे नवीन ग्रुप सुद्धा प्रायमरी असतील किंवा सब असतील आपल्याला नवीन ग्रुप सुद्धा तयार करता येतात। ही कन्सेप्ट आपण क्लिअर केलेली आहे। एक्झॅक्ट 8 व्हाउचर टॅलीने प्रोव्हाइड केलेले आहेत। तर त्याऐवजी आपल्याला जर नवीन व्हाउचर पाहिजे असतील तर तेही आपण तयार करू शकतो। जसं काही बिझनेसमध्ये जर तुम्ही पाहिलात तर ते कॅश मध्ये सेल झालेली नोंदीसाठी वेगळं बिल बुक ठेवतात आणि क्रेडिट वरती उधारीवरती झालेल्या सेलसाठी वेगळं बिल बुक ठेवतात। दोन बिल बुक म्हणजे सेलची 2 व्हाउचर्स झाली। एक्झॅक्ट टॅलीमध्ये सेल साठी एक व्हाउचर आहे, पण जर इन केस तुम्हाला तयार करायचं असेल कॅश सेल साठी वेगळं क्रेडिट सेल साठी वेगळं तर तसं तुम्ही तयार करू शकता। पण सध्याला आहे ते आपण बघतोय, नवीन तयार करणं आपण पुढे पाहणार आहोत। All accounting vouchers available on vertical button bar after select accounting voucher option। तर ज्यावेळेस आपण अकाउंटिंग व्हाउचर ऑप्शन सिलेक्ट करतो त्यावेळेस टॅली स्क्रीन वरती वर्टिकल बटन बार वरती आपल्याला पूर्ण या ठिकाणी जे व्हाउचर्स आहेत ते व्हाउचर्स आणि त्याच्या शॉर्टकट कीज आपल्याला दिसतात। बट क्रेडिट नोट अँड क्रेडिट नोट व्हाउचर यूज आफ्टर सेट यस यूज डेबिट अँड क्रेडिट नोट ऑप्शन। ज्यावेळेस आपण पाहतो 8 पैकी 6 व्हाउचर आपल्याला डायरेक्ट अवेलेबल होतात, पण त्यापैकी क्रेडिट नोट आणि डेबिट नोट व्हाउचर आपल्याला जर पाहिजे असेल तर त्यासाठी सेटिंग करावी लागते। F11 अकाउंटिंग फीचर्स मध्ये यूज डेबिट अँड क्रेडिट नोट हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला यस करावा लागतो। F11 अकाउंटिंग फीचर स्क्रीन। तर अकाउंटिंग फीचर स्क्रीन मध्ये इथे यूज डेबिट अँड क्रेडिट नोट ऑप्शन आहे। तर यूज डेबिट अँड क्रेडिट नोट ऑप्शन अकाउंटिंग स्क्रीन अकाउंटिंग फीचर स्क्रीन वरती डेबिट अँड क्रेडिट नोट ऑप्शन येतो। त्या ऑप्शनला आपण जर यस केलं तरच या ठिकाणी आपल्याला वर्टिकल बटन बार वरती डेबिट नोट क्रेडिट नोट ऑप्शन अवेलेबल होतात। अदरवाइज 3 वर्टिकल बटन बार पण ते अकाउंटिंग व्हाउचर्स आपल्याला सिलेक्ट करावं लागेल। अकाउंटिंग व्हाउचर्स कुठे ऑप्शन गेटवे ऑफ टॅली वरती आपल्याला अकाउंटिंग व्हाउचर्स असा या ठिकाणी ऑप्शन येतो। हा अकाउंटिंग व्हाउचर्स ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर अकाउंटिंग व्हाउचर्स त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक व्हाउचर समोर दिसतोय आणि वर्टिकल बटन बार वरती ऑप्शन दिसतात। वर्टिकल बटन बार वरती ऑप्शन दिसतात, जसे इथे फर्स्ट दिसतोय F4 कॉन्ट्रा व्हाउचर, त्यानंतर सेकंड दिसतोय F5 पेमेंट। पण वर्टिकल बटन बार वरती तो हाईड दिसतोय। का हाईड दिसतोय तर तो इथे सध्या सिलेक्ट आहे। जो व्हाउचर सिलेक्ट असतो तो या ठिकाणी वर्टिकल बटन बार वरती आपल्याला ओके। त्यानंतर पुढे पाहतोय आपण तर पुढे F6 रिसिप्ट नावाचा या ठिकाणी व्हाउचर दिसतोय। त्यापुढे F7 जर्नल नावाचा व्हाउचर दिसतोय। त्यापुढे F8 सेल्स नावाचा व्हाउचर दिसतोय। त्यापुढे क्रेडिट नोट हा व्हाउचर दिसतोय। पण F8 ला डबल अंडरलाईन नाही, त्याचा अर्थ तो कंट्रोल F8 अशी शॉर्टकट की कंट्रोल F8 क्रेडिट नोट। पण हा क्रेडिट नोट आणि डेबिट नोट आपल्याला
F11 अकाउंटिंग फीचर्स मध्ये जाऊन म्हणजे टॅलीतल्या F11 च्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर अकाउंटिंग फीचर्स मध्ये आपल्याला यूज डेबिट अँड क्रेडिट नोट ऑप्शन आहे, तो यस करून सेटिंग सेव्ह केल्यानंतरच आपल्याला क्रेडिट नोट आणि डेबिट नोट व्हाउचर अवेलेबल होतात, त्यानंतरच आपण त्याचा वापर करू शकतो. नेक्स्ट F9 परचेस व्हाउचर, नंतर कंट्रोल F9 डेबिट नोट, F9 डबल अंडरलाईन म्हणजे कंट्रोल F9 डेबिट नोट. तसे 8 व्हाउचर्स या ठिकाणी आपल्या पुढे अवेलेबल होतात. तर ह्या 8 व्हाउचर जे आहेत तर त्या 8 व्हाउचर पैकी पहिला व्हाउचर बघूयात F4 कॉन्ट्रा. F4 कॉन्ट्रा, तर एक कॉन्ट्रा व्हाउचर पाहतो आपण. F4 सिलेक्ट केल्यानंतर कॉन्ट्रा व्हाउचर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते या पद्धतीने आपल्याला दिसतो. तर प्रत्येक व्हाउचर मध्ये डेबिट क्रेडिट फॉर्मॅट आपण वापरतोय, तर इथे दोन फॉर्मॅट मध्ये आपल्याला वापरता येतात. सगळ्यात शेवटी आपण जस्ट एक शेवटी झलक पाहूयात, त्यानंतर आपण अकाउंटिंग व्हाउचरचा वापर करून अकाउंटिंग पूर्ण कन्सेप्ट शिकल्यानंतर एक वेळेस अकाउंटिंग आणि रिपोर्ट कन्सेप्ट क्लिअर झाल्या की ह्या व्हाउचरचे सेकंड फॉर्मॅट कसे आहेत, त्या सेकंड फॉर्मॅट मध्ये एंट्रीज कशी करता येते त्या कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर इथे आपण या ठिकाणी पाहतोय इथे नॅरेशन सुद्धा या ठिकाणी दिसतं. तर हे कॉन्ट्रा व्हाउचर, तर कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये एंट्रीज कोणत्या होतात, इंटरनल फंड ट्रान्सफर, इंटरनल फंड ट्रान्सफर रेकॉर्डेड इनटू कॉन्ट्रा व्हाउचर. आता इंटरनल फंड ट्रान्सफर आपल्या बिझनेसमध्ये आपल्या जवळची कॅश आपण आपल्या बँक खात्यामध्ये जमा केली, तर आपल्याकडे कॅश कमी झाली पण बँक बॅलन्स वाढतं, म्हणजे आपल्याकडून टोटल जे अमाऊंट आहे, आज जर आपण विचारलं तुमच्याकडे टोटल पैसा किती आहे, तर आपण आपल्या जवळ असलेली कॅश आणि बँकेत असलेली कॅश दोन्ही मिळून सांगतो. मग बँकेतली कॅश आपण काढून आणली किंवा आपल्या जवळची कॅश बँकेत जमा केली, तर आपल्याकडल्या कॅश मध्ये टोटल कॅश मध्ये काही फरक पडत नाही, फक्त पैशाचं लोकेशन चेंज होतं. म्हणजे इंटरनल बिझनेसमध्ये पैसा या ठिकाणी ट्रान्सफर होतोय, किंवा आपण आपल्या एक बँक खात्यामधले पैसे आपण आपल्या दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले, एका बँक खात्यातले पैसे दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले, किंवा आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट्स आहे तर आपले मेन कॅश अकाउंट आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट्स वरती आपल्याला दररोज कॅश द्यावी लागते, तर त्याला आपण मेन कॅश सोडलं तर इतर जे कॅश अकाउंट तयार करतो त्याला पीटी कॅश अकाउंट म्हणतो. म्हणजे पीटी कॅशला पैसे दिले, पीटी कॅश कडून पैसे घेतले, तर अशा इंटरनल बिझनेसमध्ये जो पैसा ट्रान्सफर होतोय त्याच्या एंट्रीज होतील या ठिकाणी F4 कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये. तर इथे पण बघूया नंबर फर्स्ट, तर काय कॅश डिपॉझिटेड इनटू बँकेमध्ये पैसे जमा केल्याची एंट्री. आता आपण कॅश बँकेत जमा केली तर आपल्याकडली रोख रक्कम कमी झाली पण बँकेमध्ये बॅलन्स वाढलं. आपण कॅश आणि बँकेची जर टोटल केली तर आपल्याकडे आहे तितकाच पैसा या ठिकाणी राहतो, त्यामुळे बँकेत कॅश जमा केल्याची एंट्री येते म्हणून F4 कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक, बँकेतनं कॅश काढली, एक्झॅक्ट बँकेतनं कॅश काढल्याचाही आपल्या बॅलन्स वरती या ठिकाणी इफेक्ट होत नाही. बँकेत पैसे कमी झाले तर आपल्याकडे कॅश वाढते, म्हणजे बिझनेसमध्ये पैसा फिरतोय, एंट्री F4 कॉन्ट्रा मध्ये होईल. नेक्स्ट नंबर थर्ड, कॅश ट्रान्सफर टू बँक फ्रॉम अनदर बँक अकाउंट. आपल्याच एका बँक खात्यातले पैसे आपण दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले तर ती एंट्री होईल F4 कॉन्ट्रा मध्ये. पण आपल्याच पार्टीच्या खात्यामध्ये केले तर या ठिकाणी तर इंटरनल फंड ट्रान्सफर होणार नाही, तर आउटसाइडला फंड ट्रान्सफर होतो, ती पुढे व्हाउचर्स मध्ये आपल्याला लक्षात येईल. पण इंटरनल फंड ट्रान्सफर झालाय त्यामुळे एंट्री झाली F4 कॉन्ट्रा मध्ये. लास्ट एक्झाम्पल मध्ये कॅश पेड ऑर रिसिव्ड फ्रॉम पीटी कॅश अकाउंट. पीटी कॅश अकाउंटला पैसे दिले किंवा पीटी कॅश अकाउंट कडून पैसे घेतले तर एंट्री होईल F4 कॉन्ट्रा मध्ये. म्हणजे आपण दुकान उघडल्यानंतर, आपलं शॉप उघडल्यानंतर, आपली कंपनी उघडल्यानंतर आपल्याकडच्या कॅशियरला, मेन कॅश मधून कॅशियरला किंवा मुनिमाकडे पैसे दिले तर ती पीटी कॅशला पैसे दिले, आणि संध्याकाळी जेव्हा या ठिकाणी आपण अकाउंट क्लोज करतो तेव्हा पैसे परत घेतो, ते पैसे परत घेतले, पीटी कॅशला पैसे दिले, पीटी कॅश कडून पैसे परत घेतले, एंट्री होईल F4 कॉन्ट्रा मध्ये. त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी कन्स्ट्रक्शन फील्ड बघितली तर कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये वर्क चालतं वेगवेगळ्या साईट वरती.
मग प्रत्येक साईट वरती पैसा लागतोच, मग प्रत्येक साईट वरती जो पैसा देतो ती साईट नुसार कॅश अकाउंट येतील, साईट नुसार पीटी कॅश अकाउंट येतील. पण अशा ठिकाणी मात्र दररोज पैसा देऊन दररोज पैसा परत घेणं पॉसिबल नसतं. मग डिपेंड आहे की काही जिथे फिजिकली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक अकाउंट त्या ठिकाणी फिजिकली एकाच लोकेशनला आहे किंवा जवळ आहे तर दररोज पैसे घेणं दररोज पैसे देणं पॉसिबल आहे. पण जर त्याचे लोकेशन लांब असतील तर पैसे दिले जातात आठवड्याभर आणि त्याचा हिशोब रिमेनिंग पैसे परत घेतले जातात किंवा महिन्यानी परत घेतले जातात. असे कशाही पद्धतीने ट्रान्झॅक्शन घडत असतील म्हणजे पीटी कॅशला पैसे दिले, पीटी कॅश कडून पैसे घेतले, आपलं मेन कॅश अकाउंट सोडून आपण इतर जे कॅश अकाउंट तयार करतो त्यालाच पीटी कॅश म्हणतो. म्हणजे पीटी कॅशला पैसे दिले, पीटी कॅश कडून पैसे परत घेतले, अशा एंट्री होतील F4 कॉन्ट्रा मध्ये. बँकेत पैसे जमा केले, बँकेतनं पैसे काढले, आपल्याच एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले, पीटी कॅशला पैसे दिले किंवा परत घेतले तर एंट्री होतील F4 कॉन्ट्रा मध्ये. तरी F5 पेमेंट ज्यावेळेस आपण पेमेंट व्हाउचर या ठिकाणी सिलेक्ट करतो तर स्क्रीनवरती आपल्याला दिसतो पेमेंट व्हाउचर. तर पेमेंट व्हाउचर मध्ये आपल्याकडून कॅशनी किंवा बँके थ्रू इन कॅश ऑर बाय बँक पेमेंट्स रेकॉर्डेड इनटू पेमेंट व्हाउचर. इन कॅश ऑर बाय बँक आपण रोखीत किंवा बँके थ्रू पेमेंट दिलेले आहेत म्हणजे आउटसाइड पार्टीला पैसे दिलेले आहेत, आपल्याकडून पैसा जातोय कॅश आपल्याकडून जाते किंवा बँकेमधून बॅलन्स कमी होतं म्हणजे पैसा कमी झाल्याची एंट्री होतील F5 पेमेंट व्हाउचर मध्ये. मग ते आपण त्यामध्ये पाहूयात एक्सपेन्सेस पेड इन कॅश ऑर बाय बँक. आपण खर्चासाठी कॅश दिली किंवा खर्चाचं पेमेंट आपण बँके थ्रू केलं तर एक्सपेन्सेस पेड इन कॅश ऑर बाय बँक एंट्री होईल F5 पेमेंट व्हाउचर मध्ये. नेक्स्ट आपण पार्टीचं बिल आज उधारीवर खरेदी केलेले तर पार्टीचं बिल देणं बाकी आहे, पैसे देणे बाकी आहेत तर ते बिल पेड टू पार्टी इन कॅश ऑर बाय बँक. पार्टीला जे आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ते आउटस्टँडिंग अमाऊंट कॅश मध्ये किंवा बँके थ्रू दिली तर त्याची एंट्री होईल F5 पेमेंट व्हाउचर मध्ये. नेक्स्ट नंबर 3 फिक्स्ड ॲसेट परचेस इन कॅश ऑर बाय बँक. एखादी फिक्स्ड ॲसेट रोखीमध्ये मग ती रोख रक्कम देऊन कॅश देऊन किंवा चेक देऊन बँके थ्रू पेमेंट देऊन या ठिकाणी ॲसेट परचेस केली तर एंट्री होईल F5 पेमेंट मध्ये. आणि जर इन कॅश किंवा बाय बँक मध्ये पर्सनल विथड्रॉ केलेले असतील, पर्सनल विथड्रॉ म्हणजे बिझनेस मधली कॅश आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी घेतलेली आहे किंवा बँकेतनं कॅश काढली आहे ती आपल्या वैयक्तिक वापरासाठी काढली आहे. पर्सनल विथड्रॉ इन कॅश ऑर बाय बँक्स या सुद्धा एंट्री होतील F5 पेमेंट मध्ये. म्हणजे टोटल एंट्री बघितला तर टोटल एंट्री मध्ये इथे क्रेडिट होणारा अकाउंट कॅश किंवा बँकच आहे म्हणजे आपल्याकडून ज्या एंट्री मधून कॅश कमी होते किंवा बँक बॅलन्स कमी होतं अशा एंट्री होतील F5 पेमेंट मध्ये. कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये बँक टू कॅश, कॅश टू बँक, बँक टू बँक, कॅश टू कॅश अशा एंट्रीज होतील. म्हणजे त्या कॉन्ट्रा एंट्री मध्ये केलेल्या व्हाउचर्स मुळे आपल्याकडून कॅश पैसा जो आहे तो आपल्या बिझनेस मध्ये आहे तितकाच राहतो, फक्त लोकेशन चेंज होतं. आणि पेमेंट व्हाउचर मध्ये आपल्या बिझनेस मधून रोख रक्कम कमी होते, आपले बँक बॅलन्स कमी होतं तर त्या एंट्री होतील F5 पेमेंट व्हाउचर मध्ये. नेक्स्ट त्यानंतर पाहतोय F6 रिसिप्ट व्हाउचर. रिसिप्ट व्हाउचर तर रिसिप्ट व्हाउचर या ठिकाणी आपण पाहिला तर रिसिप्ट मध्ये आपल्याकडे कॅश किंवा बँके थ्रू पैसे येत असतील म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये कॅश वाढत असेल किंवा आपलं बँक बॅलन्स वाढत असेल तर त्या एंट्री होतील F6 रिसिप्ट मध्ये. इन कॅश ऑर बाय बँक इन्कम रिसिव्ड रेकॉर्डेड इनटू रिसिप्ट व्हाउचर. इन कॅश ऑर बाय बँक इन्कम ऑर अमाउंट रिसिव्ड एंट्री या ठिकाणी होतील F6 रिसिप्ट व्हाउचर मध्ये. फॉर एक्झाम्पल ते नंबर 1 इन्कम रिसिव्ड इन कॅश ऑर बाय बँक. मग कोणतंही इन्कम असेल ते इन्कम कॅश मध्ये किंवा बँके थ्रू मिळालं तर त्याची एंट्री होईल F6 रिसिप्ट व्हाउचर मध्ये. इन्कम रिसिव्ड इन कॅश ऑर बाय बँक. नेक्स्ट एखाद्या पार्टी कडून
आउटस्टँडिंग अमाऊंट मिळाली, आपण उधारीवर सेल केलेलं आहे त्या पार्टीला, त्या पार्टीचं बिल आपल्याला मिळालं, तर ती एंट्री सुद्धा होईल F6 रिसिप्ट मध्ये. बिल रिसिव्ड फ्रॉम पार्टी इन कॅश ऑर बाय बँक. म्हणजे बँके थ्रू, मग ते बँके थ्रू चेक मिळाला असेल, डीडी मिळाला असेल, नेट बँकिंग, नेफ्ट, RTGS किंवा भीम ॲप, फोन पे वगैरे वेगवेगळे जे ऍप्स निघालेले आहेत, कशाही पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पार्टीकडून बिल मिळालं तर त्याची एंट्री होईल F6 रिसिप्ट मध्ये. तर बिल म्हणजे फिजिकली ट्रान्झॅक्शन झालं, फिजिकली एव्हिडन्स, इनवॉइस मिळालं म्हणजे नाही, तर जे काही इनवॉइस आपली सेल झालेली आहे तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये जे आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ते आउटस्टँडिंग अमाऊंट मिळाल्याची एंट्री होईल या ठिकाणी F6 रिसिप्ट व्हाउचर मध्ये. नंबर 3, फिक्स्ड असेट सोल्ड इन कॅश ऑर बाय बँक. एखादी फिक्स्ड असेट आपण कॅश मध्ये किंवा बँके थ्रू सेल केली तर त्याची एंट्री होईल F6 रिसिप्ट व्हाउचर मध्ये. F6 रिसिप्ट व्हाउचर मध्ये. नेक्स्ट नंबर 4, कॅपिटल इंट्रोड्यूस इन कॅश ऑर बाय बँक. तर आपल्या बिझनेस मध्ये कॅपिटल आपण गुंतवलं कॅश मध्ये किंवा पार्टनरशिप मध्ये, मोस्टली बँके थ्रू पैसे गुंतवले जातात. म्हणजे कशाही पद्धतीने गुंतवलं तर एक बँकेत आपल्या बिझनेस मध्ये कॅश वाढते किंवा आपल्या बिझनेसच्या बँक अकाउंट मध्ये पैसा वाढतो. त्यामुळे पैसा वाढतोय तर पैसा मध्ये वाढ होत असेल, रोख रक्कम वाढत असेल किंवा बँकेत पैसा वाढत असेल तर एंट्री होईल F6 रिसिप्ट मध्ये. म्हणजे कॅश आणि बँक ह्या दोन अकाउंट जर या ठिकाणी लक्षात ठेवले तर हे 3 व्हाउचर्स या ठिकाणी आपल्याला इझी लक्षात येतात. म्हणजे जर आपल्या बिझनेस मध्ये रोख रक्कम किंवा बँकेत पैसा वाढत असेल तर त्याची एंट्री करायची F6 रिसिप्ट मध्ये. आपल्या बिझनेस मधून रोख रक्कम किंवा बँकेतून बॅलन्स कमी होत असेल तर एंट्री करायची F5 पेमेंट मध्ये. बँकेत पैसे जमा केले, बँकेतनं पैसे काढले, एका बँक खात्यातनं दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर केले किंवा एका कॅश खात्याची रक्कम दुसऱ्या कॅश खात्याला दिली, तशा इंटरनल फंड ट्रान्सफरच्या एंट्री होतील F4 कॉन्ट्रा मध्ये. F4 कॉन्ट्रा मध्ये. तर रिसिप्ट व्हाउचर नंतर आपल्याकडे F7 जर्नल व्हाउचर. F7 जर्नल. तर ज्या एंट्रीज कोणत्याही व्हाउचर मध्ये होऊ शकत नाही, म्हणजे आपल्याकडे आहेत 8 व्हाउचर, F4 कॉन्ट्रा, F5 पेमेंट, F6 रिसिप्ट, F8 सेल, F9 परचेस, कंट्रोल F8 क्रेडिट नोट, कंट्रोल F9 डेबिट नोट. ह्या 7 व्हाउचर मध्ये ज्या एंट्री होऊ शकत नाहीत तर त्या एंट्री होतील जर्नल व्हाउचर मध्ये. म्हणजे कॅशलेस ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या कॅशलेस ऍडजस्टमेंट, उधारीवर ऍसेट खरेदी केली, एक्सपेन्सेस खरेदी केला किंवा ज्या सेटलमेंट आपण करतोय तर त्याच्या एंट्री होतील F6 रिसिप्ट मध्ये, सॉरी F7 जर्नल मध्ये. आपल्याला कॅशलेस ऍडजस्टमेंट अँड ऍसेट ऑर एक्सपेन्सेस परचेस ऑन क्रेडिट रेकॉर्डेड इनटू जर्नल व्हाउचर. कॅशलेस ऍडजस्टमेंट म्हणजे ज्या ऍडजस्टमेंट मध्ये कॅश किंवा बँक अकाउंट येत नाही. जर ऍडजस्टमेंट मध्ये कॅश किंवा बँक अकाउंट येत असेल तर त्याचा अर्थ होतो एक तर आपल्याकडे कॅश वाढते किंवा बँकेतलं बॅलन्स वाढतं, तर त्या ऍडजस्टमेंटची एंट्री सुद्धा या ठिकाणी होईल F6 रिसिप्ट मध्ये. ज्या ऍडजस्टमेंट मध्ये कॅश किंवा बँकेतलं बॅलन्स कमी होतं तर ती ऍडजस्टमेंटची एंट्री सुद्धा होईल F5 पेमेंट मध्ये. म्हणजे पैसा वाढला, एंट्री F6 रिसिप्ट मध्ये, पैसा कमी झाला, एंट्री F5 पेमेंट मध्ये. इंटरनल पैसा फंड ट्रान्सफर झाला F4 कॉन्ट्रा मध्ये. पण ज्या ऍडजस्टमेंट मध्ये कॅश किंवा बँक अकाउंट येतच नाही, ऍसेट उधारीवर खरेदी केली किंवा ऍसेट उधारीवर विकली तर त्या एंट्री होतील F7 जर्नल मध्ये. फॉर एक्झाम्पल नंबर 1, डेप्रिशिएट फिक्स्ड ऍसेट. फिक्स्ड ऍसेट वरती डेप्रिशिएशन चार्ज केलं तर एंट्री झाली डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ऍसेट अकाउंट. म्हणजे एक आहे डेप्रिशिएशन अकाउंट, दुसरा आहे ऍसेट अकाउंट. डेप्रिशिएशन म्हणजे एक्सपेन्सेस आणि ऍसेट म्हणजे फिक्स्ड ऍसेट. तर कॉन्ट्रामध्ये कॅश आणि बँक शिवाय दुसरे अकाउंट येत नाहीत. म्हणजे ज्या अकाउंटचा ग्रुप कॅश किंवा बँक अकाउंट आहे तेच व्हाउचर, तेच लेजर्स या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये दिसतात. पेमेंट व्हाउचर मध्ये क्रेडिट होणार अकाउंट कॅश किंवा बँकच असेल आणि रिसिप्ट व्हाउचर मध्ये डेबिट होणार अकाउंट कॅश किंवा बँकच असेल. पण या एंट्री मध्ये कॅश बँक काही येत नाहीये, त्यामुळे एंट्री होते F7 जर्नल मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2, अनपेड एक्सपेन्सेस ऑर अनरिसिव्ड इन्कम. अनपेड एक्सपेन्सेस, अनरिसिव्ड इन्कम. तर यामध्ये सुद्धा कॅश बँक अकाउंट येत नाही. हे कॅशलेस ऍडजस्टमेंट आहे, त्यामध्ये कॅशचा काही इफेक्ट होत नाही.
तर अशा कॅशलेस ऍडजस्टमेंट या ठिकाणी आपण जर्नल व्हाउचर मध्ये करतो. मग अनपेड सॅलरी म्हणलं आपण तर सॅलरी डेबिट टू अनपेड सॅलरी म्हणतो. अनरिसिव्हड कमिशन म्हणलं तर अनरिसिव्हड कमिशन डेबिट टू कमिशन म्हणतो. तर या पद्धतीने ज्या कॅशलेस ऍडजस्टमेंट आहेत तर त्याच्या एंट्री होतील F7 जर्नल मध्ये. नेक्स्ट asset or expenses, asset and expenses purchased on credit. asset किंवा खर्च उधारीवर खरेदी केला तर या ठिकाणी एंट्री होईल F7 जर्नल व्हाउचर मध्ये. asset and expenses खरेदी केला तर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4, net profit or net loss transfer to capital. नेट प्रॉफिट और नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल. आपल्याला झालेला नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट कॅपिटलला ट्रान्सफर केल्याची एंट्री सुद्धा होईल F7 जर्नल व्हाउचर मध्ये. याच पद्धतीने प्रीवियस इयर प्रीपेड एक्सपेन्सेस ट्रान्सफर टू एक्सपेन्सेस, प्रीवियस इयर इन्कम ट्रान्सफर टू इन्कम, ड्रॉइंग ट्रान्सफर टू कॅपिटल, पर्सनल इन्कम ट्रान्सफर टू कॅपिटल, पर्सनल एक्सपेन्सेस ट्रान्सफर टू कॅपिटल, अशा ज्या काही ऍडजस्टमेंट रिलेटेड एंट्रीज असतील त्या सगळ्या एंट्री या ठिकाणी होतील F7 जर्नल व्हाउचर मध्ये. म्हणजे या F7 जर्नल व्हाउचर मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक गोष्ट उधारीवर ऍसेट किंवा एक्सपेन्सेस खरेदी होत असेल तर त्याची एंट्री होईल F7 जर्नल मध्ये. आणि जर ऍडजस्टमेंट असेल आणि ऍडजस्टमेंट मध्ये कॅश किंवा बँक अकाउंटवर इफेक्ट होत नसेल तर त्या एंट्री होतील F7 जर्नल व्हाउचर मध्ये. तर F4 कॉन्ट्रा, F5 पेमेंट, F6 रिसिप्ट, F7 जर्नल. आपण हे 4 व्हाउचर्स या ठिकाणी. तर जर्नल व्हाउचर झाल्यानंतर आपण पुढे पाहतोय F8 सेल्स. F8 सेल नावातच सेल आहे पण ऍसेट सेल केल्याची एंट्री आपण पाहिलेले. ऍसेट जर रोखीत सेल केली जात असेल इन कॅश किंवा बाय बँक तर त्याची एंट्री होईल F6 रिसिप्ट मध्ये. आणि ऍसेट उधारीवर खरेदी केली जात असेल तर त्याची एंट्री होईल F7 जर्नल मध्ये. पण त्या व्यतिरिक्त गुड्स सोल्ड, वस्तू गुड्स सोल्ड ची एंट्री, मग ती गुड्स सोल्ड इन कॅश होत असेल, बाय बँक होत असेल, ऑन क्रेडिट होत असेल, विथ ऍडिशनल चार्जेस आणि टॅक्सेस होत असेल, कशाही पद्धतीने या ठिकाणी गुड्स सेलची एंट्री होत असेल तर ती एंट्री या ठिकाणी करायची आहे F6 रिसिप्ट व्हाउचर मध्ये, सॉरी F8 सेल्स व्हाउचर मध्ये. तर F8 सेल्स व्हाउचर या ठिकाणी आपल्या समोर आहे. तर सेल्स व्हाउचर, तर सेल्स व्हाउचर मध्ये एंट्री होतात गुड्स सोल्ड रेकॉर्डेड इनटू सेल्स व्हाउचर. वस्तू विक्री केल्याची एंट्री या ठिकाणी आपण सेल्स मध्ये करतोय. म्हणजे आपल्याला माहित आहे की गुड्स सोल्ड, वस्तू गुड्स काय आहे, जर गुड्स लक्षात आली तर गुड्स विकली बरोबर एंट्री F8 सेल्स व्हाउचर मध्ये या ठिकाणी होईल. फॉर एक्झाम्पल गुड्स सोल्ड इन कॅश ऑर बाय बँक. गुड्स सोल्ड इन कॅश ऑर बाय बँक. इन कॅश मध्ये किंवा बाय बँके थ्रू या ठिकाणी गुड्स सेल केल्याची एंट्री होईल F8 सेल्स व्हाउचर मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. उधारीवरती वस्तू विकल्या एंट्री होईल F8 सेल्स मध्ये. म्हणजे कॅश थ्रू, बँके थ्रू, म्हणजे इन कॅश किंवा बाय चेक, बाय नेट बँकिंग, RTGS कशी पद्धतीने पैसे घेऊन सेल झालेले असेल किंवा उधारीवर सेल झाली असेल तर एंट्री होईल F8 सेल्स व्हाउचर मध्ये. नेक्स्ट गुड्स सोल्ड विथ ट्रेड और कॅश डिस्काउंट. गुड्स सोल्ड विथ कॅश और ट्रेड डिस्काउंट. सेल करते वेळेस कॅश डिस्काउंट दिलेला असेल किंवा ट्रेड डिस्काउंट दिलेला असेल तरी सुद्धा त्याची नोंद होईल F8 सेल्स मध्ये. गुड्स सोल्ड विथ टॅक्स अँड ऍडिशनल चार्जेस ऍड ऑर लेस ऑन बिल. आपण थिओरिटिकल मध्ये परचेस सेल हेड घेते वेळेस सेल हा हेड घेतला होता. सेल हेड मध्ये आपण पाहिलं होतं इन कॅश सेल झाली तर एंट्री काय करायचे, बाय बँक एंट्री झाली तर या ठिकाणी काय करायचे, ऑन क्रेडिट, विथ कॅश डिस्काउंट, विथ ट्रेड डिस्काउंट, ऍडिशनल चार्जेस ऍड ऑन बिल, ऍडिशनल चार्जेस लेस ऑन बिल. या कन्सेप्ट पाहिला. टॅक्सेसची कन्सेप्ट एवढी पाहिली नव्हती कारण अगोदर टॅक्स समजून घेऊन आपल्याला त्या नोंदी पाहिजे होत्या. त्यामुळे आपण इथं पाहतोय विथ टॅक्स किंवा विथ ऍडिशनल चार्जेस ऍड किंवा लेस होत असतील बिलामध्ये तर कशाही पद्धतीने गुड्स सेल केल्याची एंट्री होईल F8 सेल्स व्हाउचर मध्ये. इथे क्रेडिट होणारा अकाउंट कधी सेल्स व्हाउचरच असेल F8 सेल्स व्हाउचर. त्यानंतर आपण पाहतोय F9 परचेस. F9
परचेस व्हाउचर. F9 परचेस व्हाउचर तर गुड्स परचेस केल्याच्याच एंट्री. तर आपण परचेस व्हाउचरचा या ठिकाणी फॉर्मॅट पाहतोय. परचेस व्हाउचर तर या परचेस व्हाउचर मध्ये एंट्रीज होतील गुड्स परचेस रेकॉर्डेड इनटू परचेस व्हाउचर. गुड्स परचेस केल्याच्याच नोंदी या ठिकाणी F9 परचेस व्हाउचर मध्ये होतील. फॉर एक्झाम्पल गुड्स परचेस इन कॅश ऑर बाय बँक. रोखीत किंवा बँकेत पेमेंट देऊन या ठिकाणी वस्तू खरेदी केल्या जात असतील, गुड्स परचेस केली जात असेल तर एंट्री होईल F9 परचेस मध्ये. सेकंड गुड्स परचेस ऑन क्रेडिट. उधारीवरती गुड्स परचेस केले असतील तर एंट्री होईल F9 परचेस व्हाउचर मध्ये. त्यानंतर गुड्स परचेस विथ कॅश डिस्काउंट ऑर ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट किंवा ट्रेड डिस्काउंट थ्रू गुड्स परचेस केलेले असतील तरी एंट्री होईल F9 परचेस व्हाउचर मध्ये. नेक्स्ट नंबर 4th एक्झाम्पल गुड्स परचेस विथ टॅक्स अँड ॲडिशनल चार्जेस ॲड ऑर लेस. जर परचेस करते वेळेस टॅक्स लागत असेल किंवा एक्स्ट्राचे चार्जेस बिलामध्ये ऍड होत असतील किंवा लेस होत असतील तर त्या एंट्रीज सुद्धा या ठिकाणी होतील F9 परचेस व्हाउचर मध्ये. म्हणजे कशाही पद्धतीने गुड्स परचेस केल्याच्या एंट्री या ठिकाणी होतील F9 परचेस व्हाउचर मध्ये आणि गुड्स सेल केल्याच्या एंट्री होतील F8 सेल्स व्हाउचर. F4 कॉन्ट्रा, F5 पेमेंट, F6 रिसिप्ट, F7 जर्नल, F8 सेल, F9 परचेस पाहिल्यानंतर पुढचा व्हाउचर या ठिकाणी पाहतोय आपण कंट्रोल F8 क्रेडिट नोट. तर F8 ला डबल अंडरलाईन म्हणून आपण कंट्रोल यूज करतो. कंट्रोल F8 क्रेडिट नोट. क्रेडिट नोट व्हाउचर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर या क्रेडिट नोट व्हाउचर्स मध्ये तर मोस्टली क्रेडिट नोट कधी दिली जाते तर सेल्स रिटर्न होत असेल, सेल्स रिटर्न होत असेल तर या ठिकाणी आपण जो प्रूफ देतो सेल्स रिटर्न केलेल्या वस्तू आपल्याला मिळाल्याच्या सेल्स रिटर्नचा पुरावा आपण देतो. म्हणजे आपण सेल केलेले आणि आपल्याला तो पुरावा मिळतोय तर त्याची क्रेडिट नोट मध्ये या ठिकाणी नोंद करतो सेल्स रिटर्नची. त्यासोबत आपण डिस्काउंट अलाउड केलेलं आहे, स्कीम अलाउड केलेली आहे. म्हणजे एक वेळेस सेल झाल्यानंतर बिल दिलेलं आहे, बिल दिल्यानंतर त्याला डिस्काउंट देतोय तर अशा एंट्रीजची नोंद सुद्धा या ठिकाणी क्रेडिट नोट म्हणजे आपल्याला आपल्या पुढे आपल्या कस्टमरची जी काही आउटस्टँडिंग अमाऊंट आहे त्या आउटस्टँडिंग अमाऊंट सेल्स रिटर्न मुळे कमी करून दाखवायची असेल, डिस्काउंट मुळे कमी करून दाखवायची असेल, सेटलमेंट मुळे कमी करून दाखवायची असेल, म्हणजे कोणत्याही कारणासाठी आपण पुढच्या पार्टीची रक्कम कमी करतोय त्याला जो ज्यावेळेस प्रूफ देतो त्याची नोंद क्रेडिट नोट होते. क्रेडिट नोट म्हणून देतो. जी सपोज जसं परचेस केल्यानंतर बिल आपण देतो आपल्याला मिळतात ते बिल परचेस आहे तसंच आपल्याला वस्तू परत आल्या किंवा आपण पुढच्या पार्टीच्या या ठिकाणी अमाऊंट कमी करतोय, आउटस्टँडिंग अमाऊंट कमी करतोय तर कोणत्याही रिझन साठी सेटलमेंट साठी आपण करतोय तर त्या एंट्रीज होतील क्रेडिट नोट व्हाउचर मध्ये. आणि जर पुढच्या पार्टीकडून डेबिट नोट मिळत असेल का आपलं परचेसचं बिल म्हणजे अपोजिट पार्टीसाठी सेलचं बिल आहे, आपलं सेलचं बिल म्हणजे अपोजिट पार्टीसाठी परचेसचं बिल आहे, आपली क्रेडिट नोट म्हणजे अपोजिट पार्टीसाठी डेबिट नोट असेल पण अपोजिट पार्टीकडून आपल्याला डेबिट नोट आली असेल तर त्याची एंट्री सुद्धा आपल्याला होईल क्रेडिट नोट व्हाउचर्स मध्ये. यात आपण काय करतो सेल्स रिटर्न अँड वेट ऑर रेट डिफरन्स रेकॉर्डेड इनटू क्रेडिट नोट व्हाउचर. सेल्स रिटर्न झालेले आपण माल पाठवला 100 किलो माल पाठवला आपण त्याच्यामध्ये वेट डिफरन्स आला किंवा दोन क्वालिटीचे ए क्वालिटी आणि बी क्वालिटीचा स्टॉक आपल्याकडे आपल्याला ऑर्डर ए क्वालिटीची आली होती पण हमाल लोकांकडून गडबड झाली ए क्वालिटीचा माल पाठवते वेळेस या ठिकाणी त्याच्यामध्ये 1-2 नग या ठिकाणी बी क्वालिटीचे गेले तर रेट मध्ये फरक पडला. न पुढच्या पार्टीला आपण म्हणतो की ओके असं असं झालेलं आहे आम्हाला कडून झालेलं आहे वगैरे जे काही रिझन असेल ते तुम्हाला माल लागत असेल तर राहू द्या. पुढची पार्टीला लागत असतो तो माल ठेवून घेते पण आपण बिलामध्ये रेट डिफरन्स या ठिकाणी देतो. रेट डिफरन्स साठी क्रेडिट नोट पार्टीला देतो म्हणजे पुढच्या पार्टीला रेट डिफरन्स किंवा वेट डिफरन्स साठी त्याची आउटस्टँडिंग आपण कमी करतोय आणि सेल्स रिटर्नची एंट्री होईल क्रेडिट नोट व्हाउचर मध्ये. फॉर एक्झाम्पल नंबर 1 गुड्स रिटर्न फ्रॉम पार्टीकडून वस्तू परत आल्या म्हणजे सेल्स रिटर्न झाली एंट्री होईल क्रेडिट नोट व्हाउचर मध्ये. जी पार्टीला वस्तू दिल्या होत्या विकल्या होत्या त्यातल्या वस्तू परत आल्या एंट्री झाली क्रेडिट नोट व्हाउचर मध्ये. वेट ऑर रेट डिफरन्स एक्सेप्ट
आपण जी सेल केली होती त्या सेल मधला वेट किंवा रेट डिफरन्स आपण ऍक्सेप्ट केला तर पार्टीची तेवढ्या रकमेनी अमाऊंट कमी आउटस्टँडिंग कमी करून दाखवायला पाहिजे, तर त्यासाठी आपण क्रेडिट नोट इश्यू करतो, मग त्याची एंट्री सुद्धा होईल या ठिकाणी क्रेडिट नोट वाउचर्स मध्ये. क्रेडिट नोट नंबर 3, डिस्काउंट अलाउड टू पार्टी आफ्टर सेल्स इनवॉइस सेंड. आपण वस्तू विकले, सेलचं बिल पार्टीला पुढे देऊन टाकलेलं आहे, म्हणजे सेल एंट्री झालेली आहे आपल्याकडे आणि त्यानंतर आपण डिस्काउंट या ठिकाणी अलाउ करतोय, तर त्याची एंट्री होईल क्रेडिट नोट वाउचर मध्ये. मोस्टली असं का होतं तर टार्गेट दिलेलं असतं की 1 महिन्यामध्ये तुम्ही 1000 प्रोडक्ट विका किंवा तुम्हाला सांगितलं 1000 प्रोडक्ट विकलात तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्राचं डिस्काउंट भेटेल, किंवा स्कीम सांगितलेली आहे की एवढ्या एवढ्या वस्तू विकला तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट दिलं जाईल. मग ज्या ऍडजस्टमेंट आपण करतोय, जी सेटलमेंट आपली होते वेट डिफरन्स साठी असेल, रेट डिफरन्स साठी असेल, किंवा आपण नंतर बिल पाठवल्यानंतर डिस्काउंट देतोय अलाउ करतोय, तर अशा एंट्री होतील क्रेडिट नोट वाउचर्स मध्ये. त्यासोबत जर सेटलमेंट साठी कोणत्याही सेटलमेंट साठी आपण पार्टीला क्रेडिट नोट देतोय किंवा पार्टीकडून सेटलमेंट साठी आपल्याकडे डेबिट नोट आली आणि ती आपण ऍक्सेप्ट केली, तर त्या एंट्री होतील क्रेडिट नोट वाउचर मध्ये. एनी सेटलमेंट्स अगेन्स्ट सेंड क्रेडिट नोट टू पार्टी और रिसीव्ड डेबिट नोट फ्रॉम पार्टी. तर सेटलमेंट साठी आउटस्टँडिंग अमाऊंटच्या सेटलमेंट साठी आपण पार्टीला क्रेडिट नोट पाठवली असेल किंवा पार्टीकडून आपल्याला डेबिट नोट मिळत असेल, तर एंट्री होईल क्रेडिट नोट वाउचर्स. आपल्याकडे आहे क्रेडिट नोट नंतर F9 डबल अंडरलाईन म्हणजे कंट्रोल F9 डेबिट नोट. तर डेबिट नोट वाउचर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर डेबिट नोट वाउचर्स मध्ये परचेस रिटर्न, वेट डिफरन्स, रेट डिफरन्सच्या या ठिकाणी एंट्री होतील. तर तुम्ही म्हणाल की आताच तुम्ही क्रेडिट नोट मध्ये वेट डिफरन्स, रेट डिफरन्स सांगितला. आपण वेट डिफरन्स, रेट डिफरन्स सेटलमेंट साठी पुढल्या पार्टीचा आपल्या कस्टमरची या ठिकाणी आउटस्टँडिंग कमी करतोय, तर त्यावेळेस या ठिकाणी आपण झाली क्रेडिट नोट मध्ये एंट्री केली. पण जर आउटस्टँडिंग अमाऊंट आपण देणं, आपण ज्या पार्टीकडून आपल्या सप्लायरची आउटस्टँडिंग जी आहे, सप्लायरची आउटस्टँडिंग आपल्याला रेट डिफरन्स साठी, वेट डिफरन्स साठी, सेटलमेंट साठी किंवा वस्तू परत पाठवल्या म्हणून परचेस रिटर्न साठी आपल्याला कमी करायचे आहे, तर ते एंट्री होईल डेबिट नोट वाउचर मध्ये. म्हणजे परचेस रिटर्न, वेट डिफरन्स, रेट डिफरन्स आपण सप्लायर कडून म्हणजे आपली आउटस्टँडिंग अमाऊंट कमी करतोय अगेन्स्ट रेट डिफरन्स, वेट डिफरन्स और एनी अदर सेटलमेंट्स, तर त्याच्या एंट्रीज या ठिकाणी होतील डेबिट नोट वाउचर मध्ये. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट गुड्स रिटर्न टू पार्टी, पार्टीला वस्तू परत दिल्या म्हणजे परचेस केलेल्या वस्तू परत दिल्या, तर परचेस रिटर्न म्हणून एंट्री होईल डेबिट नोट वाउचर मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, वेट और रेट डिफरन्स ऑन परचेस बिल, परचेस इनवॉइस. आपण खरेदी केलेल्या बिलामध्ये क्वांटिटी मध्ये, वेट मध्ये फरक आहे, तर त्याला वेट डिफरन्स म्हणतो. आणि रेट मध्ये डिफरन्स पडला, जसं आपण पाहिलं की क्वालिटी मध्ये फरक पडला तर रेट मध्ये फरक पडतो, त्यामुळे क्वालिटी चुकून दुसरी आली तर ते ठिकाणी रेट डिफरन्स होतो. काही वेळेस प्रोडक्ट अवेलेबल नसतात त्या क्वालिटीचे, त्यामुळे दुसऱ्या क्वालिटीचे प्रोडक्ट पाठवले जातात. पण बिल या ठिकाणी चुकून बनवू शकतं अगोदर ठरलेल्या डील प्रमाणे. मग ते लक्षात आल्यानंतर आपण या ठिकाणी तिथे डिस्काउंट किंवा रेट डिफरन्स, वेट डिफरन्स अलाउ करतो, त्याची एंट्री होईल डेबिट नोट वाउचर मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3, तर इथे डिस्काउंट, जसं आपण डिस्काउंट आपल्या कस्टमरला दिल्यानंतर या ठिकाणी कधी सेलचं बिल पाठवल्यानंतर डिस्काउंट दिला तर क्रेडिट नोट मध्ये नोंद केली, क्रेडिट नोट इश्यू केली, तसं आपल्याला परचेस मध्ये त्या डिस्काउंट या ठिकाणी नंतर अलाउड होत असेल, परचेसचं बिल आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या बिलाच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला डिस्काउंट मिळतोय, तर त्यासाठी आपण डेबिट नोट मध्ये एंट्री करतोय. म्हणजे अशा सेटलमेंट्स अगेन, कोणत्याही सेटलमेंट्स अगेन जर आपण डेबिट नोट देतोय किंवा पुढल्या पार्टीकडून आपल्याला क्रेडिट नोट मिळत असेल, तर त्याची एंट्री होईल डेबिट नोट वाउचर मध्ये. एनी सेटलमेंट्स अगेन्स्ट send debit note to party or received a credit note from party recorded into debit note voucher, recorded into debit note vouchers.
तर क्रेडिट नोट आणि डेबिट नोट वाउचर्स या ठिकाणी रेकॉर्डिंग आपण करतोय. तर या ठिकाणी आपण बघूयात. तर हे 8 वाउचर्स या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर पुढे पाहतोय. तर त्यात 8 पैकी रिसिप्ट, पेमेंट आणि कॉन्ट्रा, रिसिप्ट, पेमेंट आणि कॉन्ट्रा वाउचर हे 2 फॉर्मॅट मध्ये आपल्याला दिसतात. 2 फॉर्मॅट. मग कोणते 2 फॉर्मॅट आहेत? एक आहे ॲज अ वाउचर आणि दुसरा फॉर्मॅट आहे सिंगल एंट्री मोड, रिसिप्ट, पेमेंट आणि कॉन्ट्रा. तर बघूयात फॉर्मॅट नंबर फर्स्ट, ॲज अ वाउचर फॉर्मॅट. तर ॲज अ वाउचर फॉर्मॅट मध्ये तुम्ही पाहू शकता पर्टिक्युलर दिसतं, डेबिट दिसतं, डेबिट खातं घेऊन पुढे गेल्यानंतर क्रेडिट अकाउंट दिसतं. म्हणजे रेकॉर्ड आपण जसं थिओरिटिकल मध्ये डेबिट क्रेडिट नोट टाईप केला तर त्या डेबिट क्रेडिट नोट टाईप मध्ये या ठिकाणी रेकॉर्ड या ठिकाणी मेंटेन होतं. त्याला आपण ॲज अ वाउचर फॉर्मॅट म्हणतो. आणि सेकंड फॉर्मॅट या ठिकाणी आपण जर पाहायचा म्हणला तर कोणता आहे? सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट. म्हणजे सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट. तर तोच पेमेंट वाउचर या ठिकाणी दिसतोय. इथं पर्टिक्युलरच्या अगोदरच वरती अकाउंट म्हणून दिसतं. म्हणजे आपल्याला कॅशनी पेमेंट दिलं जात असेल तर वरती कॅश घेतोय, बँकेतनं पेमेंट जायचं. पण हा फॉर्मॅट आपण नंतर पाहणार आहोत. पण फक्त लक्षात ठेवलं की 2 फॉर्मॅट दिसतात. म्हणजे सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट या ठिकाणी दिसतो कधी? तर यूज सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट आफ्टर सेट यस, यासाठी सुद्धा सेटिंग पाहिजे. यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रा, वाउचर ऑप्शन. तर हा यूज सिंगल एंट्री मोड मध्ये, सिंगल एंट्री मोड, पेमेंट, रिसिप्ट आणि कॉन्ट्रा, तर तिन्ही वाउचर्स या मोड मध्ये वापरता येतात सिंगल एंट्री मोड मध्ये. नॉट अ सिस्टम. सिस्टम म्हणल्यानंतर अकाउंटिंगच्या प्रकारे इथे मोड आहे, फक्त या ठिकाणी फॉर्मॅट चेंज होतोय एंट्री करते वेळेस वाउचरचा, पण इफेक्ट मात्र डबल एंट्री सिस्टम प्रमाणेच होईल. तर त्यासाठी आपल्याला जी सेटिंग करायची आहे ती सेटिंग आहे F11 अकाउंटिंग, सॉरी F12 अकाउंटिंग फीचर्स मध्ये. आपल्या टॅली मध्ये 2च सेटिंग आहेत, एक F11, दुसरी F12. F11 ची सेटिंग फक्त आपल्या कंपनीला लागू पडते आणि F12 ची सेटिंग पूर्ण सॉफ्टवेअर लागू पडते. आणि F12, तर F12 कॉन्फिगरेशन मध्ये आपण जर गेला तर इथं आपण पाहिलेलं आहे, हायलाइट केलेलं आहे आपण इथे, यूज सिंगल एंट्री मोड, पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रा, वाउचर्स हा ऑप्शन जर या ठिकाणी यस असेल तरच या ठिकाणी आपल्याला वाउचर, पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रा सिंगल एंट्री मोड मध्ये दिसतात. म्हणजे आपल्याकडे जर सिंगल एंट्री मोड मध्ये दिसत असतील आणि आपल्याला ते नको आहेत, आपल्याला डेबिट क्रेडिट फॉर्मॅट मध्ये पाहिजे, तर आपण इथे यूज सिंगल एंट्री मोड, पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रा ऑप्शन यस करायचं आहे. यस केल्यानंतर पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रा हे तिन्ही वाउचर्स या ठिकाणी दिसतो. म्हणजे पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रा 2 फॉर्मॅट मध्ये दिसतील. डेबिट क्रेडिट फॉर्मॅट ॲज अ वाउचर फॉर्मॅट आणि वरती अकाउंट दिसतं आणि खालती पर्टिक्युलर मध्ये इफेक्ट दाखवणं दिसतं. तरी सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट या ठिकाणी सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट जरी नोंद केली तर त्याचा इफेक्ट डबल एंट्री सिस्टम नुसारच होतो. तर तिथे वाउचर्स पाहिले. त्यानंतर पुढे या ठिकाणी आपण पाहतोय परचेस, सेल, क्रेडिट नोट अँड डेबिट नोट वाउचर यूज 2 फॉर्मॅट. तसे या ठिकाणी रिसिप्ट, पेमेंट, कॉन्ट्रा 2 फॉर्मॅट मध्ये वापरता येतात. तसेच परचेस, सेल, क्रेडिट नोट, डेबिट नोट वाउचर सुद्धा 2 फॉर्मॅट मध्ये वापरता येतात. त्यातला फर्स्ट फॉर्मॅट आहे ॲज अ वाउचर फॉर्मॅट आणि सेकंड फॉर्मॅट आहे ॲज इनवॉइस फॉर्मॅट, ॲज अ इनवॉइस फॉर्मॅट. तर त्यामध्ये पाहतोय फर्स्ट डेबिट नोट, सॉरी फर्स्ट पाहतोय आपण ॲज अ वाउचर फॉर्मॅट. तर इथं आपण पाहतोय इथे डेबिट क्रेडिट असा ऑप्शन दिसतोय आणि ॲज अ वाउचर ऑप्शन आपल्याला चेंज करायचंय, ॲज अ इनवॉइस करायचंय. तर इथे ऑप्शन येतोय ॲज अ वाउचरच्या ऐवजी इथे ॲज अ वाउचर सिलेक्ट असताना इथे येतो ॲज अ इनवॉइस ऑप्शन. आणि ज्यावेळेस आपल्याकडे इनवॉइस ऑप्शन या ठिकाणी असतो इथे इनवॉइस फॉर्मॅट दिसतोय. आपण इनवॉइस म्हणजे बिलासारखा फॉर्मॅट दिसतोय आपल्याला. तर बिलासारखा म्हणजे परचेस, इथे पार्टी नेम दिसतं पर्टिक्युलर, तिथे इनवॉइस फॉर्मॅट असते वेळेस इथे शॉर्टकट दिसतोय ॲज अ वाउचर फॉर्मॅट. तर आपण हे 7 वाउचर्स 2 फॉर्मॅट मध्ये वापरतात. आपण फर्स्ट फॉर्मॅट ॲज अ वाउचर फॉर्मॅटच या ठिकाणी यूज करणार आहोत. त्यानंतर आपण सेकंड फॉर्मॅटच्या ठिकाणी विचार करणार आहोत. ओके, थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब.